तर काय म्हणता मंदारची पोट्टे जय शिवराय. आज जायचं होतं कॉलेजला जायचं आहे. मग रस्त्यात भेटलो ओम्या आणि युगल म्हणे चला कॉलेजला जाऊ. मग निघलो आम्ही कॉलेजला जासाठी. रस्त्यानं पाहतो तर भाई कुणीच नव्हतं आणि थंडी पण खूप होती. मग आलो भाई आम्ही कस तरी बस स्टँडवर आलो होतो आम्ही. मग बसची वाट पाहत होतो. मग आली 10-15 मिनिटांमध्ये बस कोणची आहे? लालपरी नाही, आज आहे नीलपरी मध्ये बसलो. मग इकडं पाहतो कंडक्टर त्याचा मस्त बांधून करून बसून होता. अरे काहून थंडी लागते म्हणे. मग आलो मग 120च्या स्पीडनं आम्ही वणी आलो. रुपया मी आणि जगन्नाथ आम्ही निघलो मग कॉलेजकडे जायसाठी. हे रस्त्यात दिसले 3 नगीत तर यायला घेऊन घेतलं ब्लॉग मध्ये. मग कॉलेज याची तिथे चाय पिऊन राहिले होते. मग आलो आम्ही मग कॉलेज आलो असं लेक्चर वगैरे केले. मग इकडून येत होती हे यायची किदडग्या यायला घेऊन घेतलं मग ब्लॉग मध्ये. मग कॉलेजची सुट्टी झाली लागली होती तर मग आम्ही आलो भेल खाले आलो कॉलेजच्या साईडले. ओम्या नाही का भाई मोबाईल मध्येच व्यस्त होतं, भेल खायचं होतं. मग भेल खाल्ली आणि तिघं निघलो मग घराकडे जायसाठी. मग तेवढ्यात नाही का हे धुरप्या दिसलं. तू गायला इकडं म्हणला ए जगन्नाथला घ्यायला म्हणून. मग जगन्नाथने याने गेले मग घरी. मी आणि ओम्या आम्ही निघलो दुकानाकडे जायसाठी निघलो. मग आलो मामाच्या दुकानात डब्बा बिब्बा घेतला. इटाबू म्हणे मी चालू त्या दुकानाकडे तर चाल म्हणे. मग बसलो ना आबूच्या गाडीवरनं आलो मग 120च्या स्पीडनं दुकानापाशी येऊन पाहिजे तो हा भाऊ होता वाट पाहत. भाऊ म्हणे कटिंग दाढी करायची आहे. म्हणलं ठीक आहे ना बाई चाल ना तू. भाऊले मग मस्त कटिंग दाढी पण करून दिली. मग कस्टमर केले. मग केलं भाई दुकान बंद केलं. मग माझी चप्पल फाटली होती ते शिवायला जायचं होतं आम्हाला गांधी चौकात आलो. शिवली चप्पल बिप्पल. मग रस्त्यात भेटला कुंदनदा म्हणे कुठं चालत होता. म्हणलं चाललो दुकानाकडेच होतं गावी जायचं आहे तर चाल म्हणे. मग भाऊनं सोडलं आम्हाला इकडं ऑटो स्टँडवर पाहिलं तर ऑटो काहीच नव्हते. म्हणलं इथं थांबण्यापेक्षा मग रस्त्यात भेटलं आपल्याला मनीषदा म्हणे कुठं चाललं आता. मी चाललो म्हणलं गावले. बस म्हणे गाडीवर. मग आम्ही दोघं बसलो मग निघलो 120च्या स्पीडनं गावाकडे यासाठी. तोपर्यंत भाषा वाजवरी आता. आलो भाई मग आम्ही 120च्या स्पीडनं मंदर आलो मग भाई गावले. ओम्या गेलं घराकडं, मी निघलो माझ्या घराकडे जायसाठी. मग संध्याकाळी होता आपल्या मावशीचा वाढदिवस. मावशीचा भाऊ म्हणजे आपला मामा मस्त इकडं बोटं चाटत येत होता. एक बोटही उपर गेले काका केक तर खाल्लाच नाही. मावशी होती इकडं चिवड्यावर भिडून मस्त. हे एक मावशी आणि हा मॅच मंदातला भाऊ. हे मावशी तर मस्त चिवडाच पाहत होती वा इकडं पाची माया करतो. आणि हे होय लहान मावशी तिचा वाढदिवस सेलिब्रेट केला. मग संध्याकाळी मस्त घरी श्रीखंड भजी बनवले होते. मग बसलो मी जेवणासाठी. तर मी करतो मग जेवण. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.